नमस्कार, मी सतीश आयरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत डेली रेकॉर्ड कसं तयार करायचं, ज्यामध्ये तुमचं वर्किंग असेल, लीव रेकॉर्ड्स असतील, हॉलिडेज रेकॉर्ड असतील. या सगळ्यांचा कंप्लीट फॉर्म कसा डिझाईन करायचा त्याचं प्लॅनिंग मी आज तुम्हाला सांगणार आहे. हे टोटल 3 लेक्चर्स असतील. पहिल्या लेक्चरमध्ये मी प्लॅनिंग सांगतोय, सेकंड लेक्चरमध्ये मी तुम्हाला फॉर्म कसा तयार करायचा या संदर्भातली माहिती देईल आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये हा डाटा जो तयार होईल या डाटाला आपल्या चॉईसनुसार आपण कसा सेपरेट आउट करणार या संदर्भातली माहिती देणार आहे. तर या डेली रेकॉर्डला जर बघितलं तर हे डेली रेकॉर्डमधला पहिलं जे ऑप्शन्स तुम्हाला फॉर्ममध्ये क्रिएट करायचं आहे ते आहे डेटचं. ही डेट एंटर केल्यानंतर 3 पार्ट्समध्ये मी या फॉर्मला डिवाईड केलेला आहे. त्यात फर्स्ट आहे वर्किंग, त्यानंतर सेकंड लिव्ह आणि त्यानंतर हॉलिडे. हा सुरुवातीला इथे डेट ॲड केलेली आहे फॉर्ममध्ये. त्यानंतर इथे मी मल्टिपल चॉईस दिले, वर्किंग, लिव्ह आणि डेट, जसं मी प्लॅनमध्ये सांगितलं त्या पद्धतीने. त्यानंतर बॉटमला इथे 3 ऑप्शन्स असतात. तर सेक्शन बेस आन्सर्स या ऑप्शनला क्रिएट केलं आहे. वर्किंग हे मी डायरेक्टली क्लासला जोडलं आहे. त्यानंतर लिव्ह हे डायरेक्टली लिव्हला जोडलं आहे आणि हॉलिडे हे हॉलिडेज या सेक्शनला जोडले. सेक्शन कसे तयार करायचे या संदर्भातलाही व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. त्यानंतर वर्किंग हा सेक्शन क्रिएट केल्यानंतर वर्किंग सेक्शन नंतर मी क्लास क्रिएट केला आहे आणि त्या क्लासला पुन्हा 3 ऑप्शन्स दिले. ते 3 ऑप्शन्स हे मल्टिपल चॉईस आहेत. त्यानंतर फर्स्ट ऑप्शनला जर क्लिक केलं तर डायरेक्टली फर्स्ट क्लासच्या अटेंडन्सला जाईल. सेकंड क्लासवर जर क्लिक केलं तर सेकंड क्लासवरती अटेंडन्सवर तो तुम्हाला घेऊन जाईल. त्यानंतर थर्ड आहे प्रॅक्टिकल या ऑप्शनवर जर क्लिक केलं तर तो तुम्हाला डायरेक्टली त्या फॉर्मवर घेऊन जाईल जिथे टायटल ऑफ द प्रॅक्टिकल मी राईट केलं आहे आणि त्यानंतर हे सर्व तुम्ही सबमिट करू शकतात. या फॉर्ममध्ये जर तुम्ही आलात तर हा वर्किंग मी क्लास सेकंडला जोडला आहे. आता या क्लासमध्ये मी 3 मल्टिपल चॉईस इथे क्रिएट केलेले आहेत. हे तिघंही मल्टिपल चॉईस जर बघितले तुम्ही तर सेक्शन बेस आन्सर यांना कनेक्ट केलेले आहेत. FYBSCवर क्लिक केलं तुम्ही तर FYBSCच्या अटेंडन्स शीटवर जाल. SYBSCला क्लिक केलं तर SYBSCच्या अटेंडन्स शीटवर जाल आणि प्रॅक्टिकलवर जर क्लिक केलं तर तुम्ही सेक्शन प्रॅक्टिकलवर जाल. इथे FYBSCवर आल्यानंतर इथे FYBSCचे सर्व अटेंडन्स शीट मी इथे डिझाईन केलेलं आहे आणि शेवटी सबमिट हे ऑप्शन मी इथे क्रिएट केलेलं आहे. त्यानंतर हा सेक्शन SYBSCचा की ज्यामध्ये इथे पुन्हा एकदा अटेंडन्स क्रिएट केलेली आहे. इकडे विद्यार्थ्यांचं नाव आणि इथे मल्टिपल ग्रेड क्रिएट करून सबमिट ऑप्शन केलं आहे. इथे प्रॅक्टिकल आणि त्यानंतर टायटल ऑफ द प्रॅक्टिकल इथे लिहायचं आहे. त्यानंतर तो फॉर्म सबमिट होईल. अशा पद्धतीने हा फर्स्ट पार्ट इथे कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही सुरुवात इथून कराल डेली रेकॉर्ड नंतर तुम्ही डेटवर क्लिक कराल. डेटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही वर्किंगला याल. वर्किंगला आल्यानंतर तुम्ही क्लास या सेक्शनमध्ये जाल. क्लास या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे 3 ऑप्शन्स दिसतील. त्यातला फर्स्ट क्लास जो असेल FYBSC, देन SYBSC, देन इथे प्रॅक्टिकल. जर तुम्ही FYBSCवर क्लिक केलं तर तो तुम्हाला FYBSCच्या अटेंडन्सवर घेऊन जाईल. ती अटेंडन्स फिलअप केल्यानंतर तुम्ही सबमिट म्हणायचं आहे आणि सबमिट म्हटल्यानंतर तो तिथे फॉर्म कंप्लीट झालेला असेल. सेकंड रेकॉर्ड एंटर करायला पुन्हा तुम्हाला या डेली रेकॉर्डवर यावं लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा डेट, नंतर वर्किंग, नंतर क्लास, नंतर आता SYBSCची अटेंडन्स तुम्हाला भरायची असेल तर क्लास सेकंड इथे आहे. त्याची अटेंडन्स तुम्ही ऑलरेडी जनरेट केलेली असेल. त्या अटेंडन्सवरती क्लिक करणार. त्यानंतर सबमिट. सबमिटनंतर तुमचा डेटा हा इकडे सायमल्टेनियसली सबमिट झालेला असतो. पुन्हा थर्ड जर तुम्हाला इथे ॲड करायची असेल एंट्री तर तुम्हाला थर्ड टाईम इथे यावं लागेल. डेली रेकॉर्ड, डेट, वर्किंग, क्लास, देन प्रॅक्टिकल. तिथे टायटल एंटर करायचं आहे प्रॅक्टिकलचं. त्यानंतर सबमिट. ॲट द सेम टाईम डाटा इथे क्रिएट होईल. एका वेळेला आपण एकाच ठिकाणी प्रेझेंट असणार आहोत, एकतर वर्किंगला, अदरवाईज लिव्ह, नाहीतर हॉलिडे. त्यामुळे जर तुम्हाला जेवढे क्लासेस असतील तेवढ्या क्लासेसची अटेंडन्स इथे भरणं आवश्यक आहे. हे सर्व वर्किंग डेच्या दिवशी हे सर्व तुम्हाला स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर आता जर लिव्ह असेल तुमची तर तुम्ही डेली रेकॉर्ड या फॉर्मवर पुन्हा एकदा येत आहे. त्यानंतर डेट,
डेटवरती आल्यानंतर पुन्हा तुम्हाला लिव्ह या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. लिव्ह ऑप्शनमध्ये पुन्हा मल्टिपल चॉईस मी क्रिएट केलेले आहेत, ज्यामध्ये फर्स्ट आहे कॅज्युअल लिव्ह, नंतर ड्युटी लिव्ह, त्यानंतर मेडिकल लिव्ह. जर तुम्ही कॅज्युअल लिव्हवर असाल तर तुम्हाला त्या फॉर्म क्रिएट करायचा आहे, ज्याच्यामध्ये डेट असेल, फ्रॉम कधीपासून कधीपर्यंत तुम्ही जात आहात आणि पर्पज ऑफ द लिव्ह. हे सर्व डिटेल या कॅज्युअल लिव्हच्या फॉर्ममध्ये इथे भरायचे आहेत. त्यानंतर सबमिट म्हणाल. सबमिट नंतर हा डेटा इथे येईल. आता प्रत्येक स्टेपला जिथे सबमिट दिलं आहे तिथे प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक डेटा ॲड करण्यासाठी या स्टेप्सला यावं लागतं. पण जर तुमच्या लिव्ह हा सेक्शन जर असेल तर लिव्ह सेक्शनमध्ये एका वेळेला एकच गोष्ट पॉसिबल आहे. त्यामुळे इथे तुम्ही एकदा डेटा फिलअप केला तर पुन्हा डेटा तुम्हाला भरायची आवश्यकता नाही, कारण एकाच वेळेला तुम्ही एकतर कॅज्युअल लिव्हवर असू शकतात, ड्युटी लिव्हवर असू शकतात किंवा मेडिकल लिव्हवर असू शकतात. त्याच्यामुळे हा डेटा इथे तुम्हाला एकदाच भरावा लागेल. आता हेच आपण फॉर्ममध्ये कसं क्रिएट केलं आहे ते आपण बघू शकतात. इथे जर बघितलं तर लिव्ह आधीचं डेट हा प्रत्येकाला कॉमन आहे. इथे जर लिव्ह बघितली तर हा तुम्हाला डायरेक्टली लिव्ह सेक्शनला घेऊन जातोय. तर या लिव्ह सेक्शनवर गेल्यानंतर हा इथे लिव्ह सेक्शन आहे. आता इथे मी मल्टिपल चॉईस क्रिएट केलेले आहेत. त्यात 3 ऑप्शन्स आहेत, कॅज्युअल लिव्ह, ड्युटी लिव्ह, मेडिकल लिव्ह, आणि त्यानंतर ऑप्शन सिलेक्ट केलं आहे कंटिन्यू टू नेक्स्ट सेशन, कारण तिघांना जे आहे ते तिघांना सेम क्वेश्चनरी इथे असणार आहे. कधीपासून कधीपर्यंत तुम्ही लिव्हवर आहात आणि पर्पज ऑफ द लिव्ह. अशा पद्धतीने हे सर्व ऑप्शन्स आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर डायरेक्टली तो सबमिट या ऑप्शनवर जात असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे हॉलिडेची एंट्री करायची आहे तुम्हाला. आता डेली रेकॉर्ड हा इथे फॉर्म आहे. त्या फॉर्मवर आल्यानंतर फर्स्ट एंटर कराल तुम्ही डेट नंतर हॉलिडे. इथे जर पुन्हा फॉर्मवर तुम्ही आलात तर या फॉर्ममध्ये इथे हॉलिडेवर मी जर क्लिक केलं तर हा तुम्हाला सेक्शन 6ला घेऊन जाईल. सेक्शन नंबर 6मध्ये जर तुम्ही आलात, हा सेक्शन 6 आहे, ज्याच्यामध्ये टायटल ऑफ द हॉलिडे लिहायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण फेस्टिवलचं नेम लिहू शकतो, ज्याच्यामध्ये संडे असतील तर संडे आपण लिहू शकतो. अशा प्रकारे एंट्रीज आपण करू शकतो. कधीकधी हॉलिडे हे 1 दिवस असू शकतात किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात. त्यासाठी इथे मी फ्रॉम आणि टू हे ऑप्शन्स दिलेले आहेत. कधीपासून कधीपर्यंत हॉलिडे आहेत आणि त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे डायरेक्टली सबमिट. तर अशा पद्धतीचा हा फॉर्म इथे क्रिएट केलेला आहे. हे सर्व ऑप्शन्स हॉलिडेमध्ये टायटल आहे, डेट कधीपासून कधीपर्यंत, आणि त्यानंतर रिमार्क हे एक ऑप्शन इथे आहे. त्यानंतर सबमिट म्हणाल तर हा डेटा इथे सबमिट होतो. तर अशा पद्धतीने आता हेही ऑप्शन तुम्हाला एकदा वापरायचं आहे. जर तुम्हाला मॅक्झिमम एंट्री करायच्या असतील तर त्या सर्व एंट्रीज या वर्किंग डेजला करायच्या असतात. तुमचा वर्कलोड किती आहे, कसा आहे, त्यानुसार या सर्व एंट्रीज तुम्ही करू शकतात. आता फॉर्मचा प्रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. फॉर्मचा प्रिव्ह्यू जर तुम्ही बघितला तर यामध्ये मी इथे आधी डेट सिलेक्ट करेल. आजची डेट आहे 10, तर मी या 10ला सिलेक्ट केलं. त्यानंतर आता वर्किंगचे ऑप्शन्स आपण बघू. वर्किंग याच्यावरती क्लिक केलं तर वर्किंगमध्ये तुम्हाला हा 2 क्लास आहेत आणि एक प्रॅक्टिकल आहे. मी जर FYBSCवर इथे क्लिक केलं तर तो तुम्हाला अटेंडन्सला घेऊन जाईल. अटेंडन्सवर आल्यानंतर ही अटेंडन्स इथे फिलअप करायची आहे आणि त्यानंतर सबमिट म्हणायचं आहे. तो डेटा त्या ठिकाणी सबमिट करत असतो. त्यानंतर SYBSCलाही सिमिलरली त्याच पद्धतीचा असणार आहे. इथे सगळं डेटा फीड करायचा आणि त्यानंतर सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर प्रॅक्टिकलकडे जर तुम्ही आलेत तर प्रॅक्टिकलला सिलेक्ट केलं आणि त्यानंतर इथे जर आला तर टायटल ऑफ द प्रॅक्टिकल इथे तुम्ही टायटल लिहायचं आहे. त्यानंतर सबमिट म्हणायचं आहे. हे ऑप्शन्स वर्किंग डेचे ऑप्शन्स झाले. त्यानंतर लिव्हकडे जर आलात तर लिव्ह या ऑप्शनला सिलेक्ट करून नेक्स्ट. त्यानंतर इथे पुन्हा 3 ऑप्शन्स मिळत आहे, कॅज्युअल लिव्ह, ड्युटी लिव्ह, मेडिकल लिव्ह. एका वेळेला तुम्ही एकाच ठिकाणी इथे क्लिक करू शकतात. कॅज्युअल लिव्ह असेल तर कॅज्युअल लिव्ह कधीपासून कधीपर्यंत त्यात डेट्स तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत. मी उद्याच्या तारखेला सिलेक्ट करतोय, उद्यापासून परवापर्यंत. त्यानंतर इथे पर्पज ऑफ द लिव्ह लिहायचं आहे. त्याचं रिझनिंग असेल तर तेही तुम्ही लिहू शकतात. तर अशा पद्धतीचे हे डिटेल्स भरायचे आणि सबमिट म्हणायचं आहे. तर असे तुम्ही लिव्हचे डिटेल्स ॲड करतात. त्यानंतर हॉलिडे आहे, हॉलिडे नंतर नेक्स्ट.
इथे नेम ऑफ द हॉलिडे, एकतर संडे असू शकतो, दिवाळी असू शकतो, हे सगळे फेस्टिवलचे नेम्स तुम्ही इथे लिहू शकतात. हे आपल्या माहितीसाठी आहे. त्यानंतर इथे डेट्स ॲड करायच्या आहेत, कधीपासून कधीपर्यंत, आणि त्यानंतर सबमिट. तर अशा पद्धतीचा हा डेली रेकॉर्ड तुमचा क्रिएट होत असतो. आणि याची समरी जर तुम्ही बघितली तर या समरीमध्ये सर्व डिटेल्स येत असतात. वर्किंग, लिव्ह आणि हॉलिडे याचे पर्सेंटेज ग्राफ दिला आहे. नंतर क्लास वाईज तुमचे ग्राफ्स इथे क्रिएट झालेले आहेत. इथे जर तुम्ही वैयक्तिक विद्यार्थ्यांची जर माहिती बघितली, स्टुडंट 1 जर होता तर तो 4 days प्रेझेंट होता टोटल झालेल्या लेक्चर्समध्ये, वर्किंगमध्ये. त्यानंतर हा जर बघितला सेकंड, हा 4 days ॲबसेंट होता. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टुडंट्सला ट्रॅकही करू शकतात. त्यानंतर SYBSC मी 2 क्लास ॲड केलेले आहेत, त्यामुळे इथे 2 ग्राफ्स इथे तुम्हाला दिसत आहे. फर्स्ट स्टुडंट 3 days प्रेझेंट होता. त्यानंतर सेकंड स्टुडंट 1 day प्रेझेंट होता आणि 2 days ॲबसेंट होता. तर असे डिटेल्स इथे आहेत. जे तुम्ही प्रॅक्टिकल्स असतील ते प्रॅक्टिकल्सचे टायटल जर ॲड केलेले असतील तर ते टायटल्स तुम्हाला इथे समरी दिसत असते. तुमचे एकूण झालेले प्रॅक्टिकल्सही तुम्हाला इथे दिसतात. त्यानंतर हॉलिडेजमध्ये हे हॉलिडेजचे रेकॉर्ड्स पण तुम्ही इथे बघू शकतात, कधीपासून कधीपर्यंत. लिव्हचे रेकॉर्ड्स इथे तुम्ही ग्राफिकली बघू शकतात. यात कॅज्युअल लिव्ह आहे, ड्युटी लिव्ह आहे आणि मेडिकल लिव्ह आहे. त्याच्या डेट्सही इथे पॉसिबल आहेत. त्यानंतर तुम्ही कुठे एक्झामला गेलेले असाल तर पर्पज ऑफ द लिव्ह, ड्युटी लिव्ह असतील तर त्या ड्युटी लिव्हचे रेकॉर्ड्स इथे आहेत. तर अशा पद्धतीची समरी इथे तयार होत असते. आणि हेच जर तुम्ही रेकॉर्ड बुकमध्ये आलात तर हे सर्व रिस्पॉन्सेस इथे या फाईलवरती जनरेट होत असतात. त्यानंतर मला वाटलं सॉर्ट आऊट करायचं तर मी सॉर्ट आऊटही करू शकतो. इथे वर्किंग आहे, मला लिव्हचं रेकॉर्ड पाहिजे तर हे लिव्हचं रेकॉर्ड इथे मिळतं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक हे सगळा डेटा त्याच्यातनं सॉर्ट आऊट करून या फाईल्स घेत असतात. याचे फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युलेही मी तुम्हाला सांगणार आहे. इथे FYBSCचा डेटा क्रिएट झाला आहे. मी क्लासेस FYBSC आणि SYBSC ॲड केल्यामुळे हे तुम्हाला 2 वर्गांचे डिटेल्स शो करत आहे. इथे SYBSCचे डिटेल्स या फाईलमध्ये येत असतात. त्यानंतर प्रॅक्टिकल्स आहेत, कधी प्रॅक्टिकल्स घेतले आणि त्याचे डिटेल्स इथे आहेत. या बाजूला लिव्हचे रेकॉर्ड्स आहेत, कॅज्युअल लिव्ह कधी होत्या, ड्युटी लिव्ह कधी होत्या, आणि त्यानंतर इकडे हॉलिडेचे रेकॉर्ड्स आहेत. अशा प्रकारे तुम्ही हा सर्व डेटा कंपाईल करू शकतात. स्प्रेडशीटमध्ये किंवा एक्सेल शीटमध्ये जे तुम्ही बघितलं तो सर्व डेटा तो तुम्हाला डाउनलोड करता येतो. त्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल एंट्रीजही करता येतात. तुम्हाला वाटलं काही ठिकाणी चेंजेस करायचे तर तेही तुम्ही करू शकतात. तुम्ही ही फाईल कोणाबरोबर शेअरही करू शकतात किंवा तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जर सॉर्ट आऊट करायचं असेल तर ते तुम्ही हा डेटा सॉर्ट आऊट करू शकतात. अशा पद्धतीची ही 3-in-1 अटेंडन्स, ज्याच्यामध्ये वर्किंग आहे, लिव्ह आहे आणि हॉलिडे रेकॉर्ड आहे, ही अटेंडन्स गुगल फॉर्मच्या माध्यमातून मी तयार केलेली आहे. सगळ्यांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.